पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि ते आता कामाला देखील लागलेले आहेत. आबासाहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक दिग्गज शरद पवारांच्या दारामध्ये होते, रांगेमध्ये होते, तरी पण पवारसाहेबांनी आपल्यावरती विश्वास दाखवला. खरंच मी माननीय देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब असतील, या राज्याचे नेते आमचे जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई सुळे असतील, आपल्या जिल्ह्याची शान व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री मोठे दादा आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब असतील आणि त्या ठिकाणी माझ्यासाठी संजय बाबा कोकाटे असतील, आमचे संजय पाटील घाटणेकर असतील, नितीन बापू कापसे असतील आणि सर्वांनीच त्या ठिकाणी यांच्या सर्वांच्याच ह्याच्यातून मला उमेदवारी मिळाली आणि माझ्यासारख्या सामान्य पोराला, शेतकऱ्याच्या पोराला त्या ठिकाणी ही संधी पक्षाने दिली. त्यामुळं मी पक्षाचे खूप खूप आभार मानतो आणि या पक्षाने दिलेल्या संधीचं सोनं करून उद्याच्या 23 तारखेला त्या ठिकाणी सर्वांच्या आशीर्वादानं आम्हीच गुलाल उधळू. आपले प्रतिस्पर्धी आमदार बबनदादा शिंदे 30 वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व करतात. आता त्यांनी त्यांचा मुलगा रणजित शिंदे यांना पुढं केलेला आहे, तर त्यांच्याबद्दलचं किंवा त्यांचं एकूण तुम्हाला राजकीय आव्हान काय वाटतं निवडणुकीत? खरं तर दादांनी 30 वर्ष त्या ठिकाणी आमदार म्हणून काम केलं आणि आता त्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी गेले कित्येक दिवस त्या ठिकाणी हलपाटे मारावं लागले आणि तरी उमेदवारी मिळाली नाही. सामान्य जनतेमध्ये त्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावरती टीका केल्यानंतर, त्यांच्या मुलांना त्या ठिकाणी समाजाची पैशात किंमत केल्यामुळं त्यांच्याबद्दलची प्रचंड अशी तीव्र नाराजी आणि 30 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी तयार झाल्यामुळं त्यांनी निवडून येणार नाहीत आणि त्या ठिकाणी त्यांचा पराभव समोर दिसत असल्यामुळं माननीय पवारसाहेबांच्या दारावरती त्या ठिकाणी हलपाटे घातले आणि ह्याच्यावरून त्यांनी आज काय झालं आहे आणि तिथली पहिली लढाई त्या ठिकाणी आम्ही जिंकलो आहे. त्यामुळे उद्याची लढाई जिंकू. आव्हान त्यांनाच माझं या निमित्तानं आहे की रणजित भाया म्हणले होते की मला आव्हान वाटत नाही, तर मला असं वाटतं की रणजित भायांनी फक्त आता मैदान सोडू नये, स्वतः उमेदवार म्हणून उभं राहावं. माढ्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारीचा असेल, उद्योगाचा असेल, अनेक प्रश्न समस्या आहेत, तर आपण या भागाचं प्रतिनिधित्व पुढे करणार असाल तर कशा पद्धतीने सगळ्या समस्या तुम्ही सोडवणार? खरं तर गेल्या 30 वर्षामध्ये त्या ठिकाणी शिक्षणाचं कोणतंही दालन उभा नाही. शिक्षणाच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या त्या ठिकाणी गैरसोयी आहेत. त्या ठिकाणी आफ्टर ग्रॅज्युएशन किंवा डिग्री, पोस्ट डिग्री ह्याच्यात कोणतंही कॉलेज नाही आणि त्याचबरोबर रोजगार निर्मिती व्हावी म्हणून MIDC सारखा प्रकल्प नाही. तिथं तीर्थक्षेत्रातनं कोणती गोष्ट घडली नाही. आज माढा मतदारसंघात एकही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाचा अश्वारूढ पुतळा देखील त्या ठिकाणी स्मारक उभा करता आलं नाही. त्या ठिकाणी आरोग्याची दयनीय उठली आहे. त्या ठिकाणी कुठेही आज आपण बघितलं तर सोनोग्राफी असेल, MRI असेल, CT स्कॅन असेल, डायलिसिस असेल, कार्डिओचं कोणतंही त्या ठिकाणी होत नाही. आरोग्याचा बोजावर उठला आहे. अख्ख्या मतदारसंघामध्ये कोणत्याही गावाला जावा रस्त्याची दयनीय अवस्था आहे आणि मग त्या ठिकाणी ऊस आणि पाणी ह्याच्या पलीकडे विकास व ऊस नेणं, ऊसाचा दर देणं हा कारखान्याच्या चेअरमनचं काम आहे. परंतु आमदार म्हणून त्या ठिकाणी उद्या काळामध्ये रस्ते क्लीन आणि क्लिअर होतील, तिथं आरोग्याची सेवा होईल, त्या ठिकाणी शिक्षणाची दालनं खुली केली जातील आणि त्याचबरोबर रोजगार निर्मितीसाठी मोठे त्या ठिकाणी गोष्टी आम्ही विजनच्या माध्यमातून मांडल्यात. त्या अजून त्या ठिकाणी प्रगल्भतेने चालू करून येणाऱ्या 5 वर्षात, ह्या 5 वर्षातच ते सगळे प्रकल्प हातात घेऊन पुरे करण्याची आम्ही त्या ठिकाणी मानस करतोय. तुमच्यासोबत आता मोहिते पाटलांची ताकद देखील आता तुमच्यासोबत आहे, तर एकूणच काय विजयाबद्दल तुम्हाला खात्री वाटते? खरं तर हे मोहिते पाटील घराणं हे खूप या जिल्ह्याचं मानसन्मानाचं स्थान आहे आणि श्रद्धेचं स्थान आहे. माननीय मोठे दादा असतील, धैर्यशील भाई असतील आणि सर्व मोहिते पाटील कुटुंब माझ्या पाठीशी असल्यामुळं आणि त्या ठिकाणी शिंदेंनी काल देखील त्यांच्यावरती टीका करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळं मोहिते पाटील कुटुंब हे माझ्यावरती त्या ठिकाणी आशीर्वाद देऊन आज मला त्या ठिकाणी मोठ्या दादांना भेटलो, आशीर्वाद घेतला. काकींनी मला औषण करून त्या ठिकाणी आज अर्ज भरायला जातो आहे. आज खूप मोठं घरातून त्यांनी माया आणि प्रेम आणि आशीर्वाद दिला आहे. ह्याच माया आणि प्रेमाच्या आशीर्वादावरती उद्याची निवडणूक देखील मी त्या ठिकाणी जिंकेल आणि मोहिते पाटलांच्या सहकार्यातनं हा विजय डबल होईल अशी मला खात्री वाटते. तुमच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे कोणकोण नेते येऊ शकतात किंवा येणार आहेत? मी त्या ठिकाणी माननीय देशाचे नेते पवारसाहेबांना, ताईंना, जयंत पाटील साहेबांना
रोहितदादा असतील, अमोलदादा कोल्हे असतील, ह्या सगळ्यांना विनंती केली. त्यांच्या शेड्यूलनुसार त्यांच्या सभा आम्हाला मिळतील याची खात्री आहे. आणि शिवसेनेचे नेते असतील, काँग्रेस पक्षाचे नेते असतील, महाविकास आघाडीचे सर्व नेते त्या ठिकाणी येतील आणि सगळेजण मिळून सहकार्य करून उद्याची निवडणूक महाविकास आघाडी जिंकेल. प्रचाराचा नाळ कधी आपण फोडतोय? आता आज अर्ज भरलं, उद्या छाननी झाली की सर्व नेते मंडळीशी चर्चा करून आपल्याला अर्ज पाठीमागे घ्यायची 4 तारीख आहे लास्ट. त्यामुळं चिन्ह आपल्याला 5 तारखेला अधिकृत मिळाल्यानंतर त्या दिवशी आम्ही प्रचाराचा नारायण शुभारंभ करू. हे होते अभिजित पाटील. कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.